हो बाकी कुठं? ए बाबा माझ्यावर दिवस आलेत खूप वाईट. मला समजत नाही हा माझा मुलगा आहे की लाडकी बहीण योजनाची सरकारी वेबसाईट लोड व्हायचं नावच नाही घेत. ओके काय आला? काय झालं? दो अंजाने अजनबी चले बांधणे बंधन. शेजारच्या बाईचा पोरगा बसला मंडपात नंदन आणि हा अजून चेहऱ्याला लावतोय 20 रुपयाला चंदन. तुम्हाला सांगतो माझा पोरगा सकाळी उठतो दुपारी आणि मग खातो पान आणि सुपारी, नंतर मारतो गायचपची बारी, तेव्हा त्याचा कुठं दिवस जातो भारी. पहिले आमच्याकडे मुलीचे स्थल पलत पलत यायचे, येऊन नाश्त्याला 1 किलो शिरा खायचे, नंतर आमच्या मुलाचा बायोडाटा घ्यायचे आणि नंतर आमच्या मुलाचा फोटो बघून नंतर सांगतो म्हणून पळून जायचे. असं कुठं असतं काय? पोरीच्या काय मागण्या आहेत? पुरीच्या मागण्या पण ते कमी आहेत काय? पुरीच्या मागण्यापेक्षा ते बापाच्या मागण्या जास्त आहेत. आणि एकीचा बाप माहिती काय म्हणतोय? काय काय? पोराला एटीला गाडी पाहिजे, गाडीवर सोबत गाडी पाहिजे, गाडी फिरवायला वाडी पाहिजे, वाडीच्या मंदिराला लॉक पाहिजे, पोराला 2 BHK ब्लॉक पाहिजे, ब्लॉक मध्ये डिजिटल क्लॉक पाहिजे. काय बघितलं हो? आमच्या वेळी काय बघितलं? आमच्या बापाने आम्हाला पकडून दिला, त्याशी आम्ही लग्न केला. मग तो असं साधा बोला किंवा डांबराचा बोला म्हणून झाला ना आमचा वाटोला. सांगतो आमच्या सोन्याने पोरी पटवायच्या टायमाला करिअरकडे लक्ष दिला आणि आता त्याकडे कुठला करिअर पण लक्ष देत नाही आणि कुठली पोरगी पण लक्ष देत नाही. अहो तुम्हाला सांगते माझा राहिला एक स्वप्न अखंड. मला खेळवायचा होता माझ्या मांडीवर नातवंड, त्यांना भरवायचा होता पुरी आणि श्रीखंड. तर आमच्या पोराने लावला आम्हाला चांगला भूदंड. चला बाई येते तुमच्या पोराच्या लग्नामध्ये येते पापड कर चालायला.